स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत डॉक्टर राजा दिनकर केळकर सेंटर, जे माझ्या पाठीमागे आहे तुम्ही बघू शकता। जवळपास 3 मजली इमारत आहे। ते आपण थोड्या वेळात आपण पाहणारच आहोत। डॉक्टर दिनकर हे पेशंट डॉक्टर होते व त्यांना वस्तू गोळा करण्याचा छंद होता। 14व्या ते 19व्या शतकातल्या या त्या वस्तू आहेत त्यांनी इथे गोळा केलेल्या आहेत। आपण पाहणारच आहोत। काही वस्तू या भंगारातून त्यांनी निवडून आणलेले आहेत। पुण्यातील बाजीराव रोड जवळ हे संग्रहालय आहे। या संग्रहालयात 20,000 प्लस वस्तू आहेत। त्यापैकी सुमारे 2,500 वस्तू प्रदर्शनात ठेवण्यात आलेल्या आहेत। तर आपण बघूया एक एक वस्तू। आजचा संग्रह कलाकृती, वाद्य, दिवे, कापड, दागिने, चिलखत आणि घरगुती वस्तू गोळा केलेल्या आहेत। मध्यवर्ती भागात मस्तानी महलही आपल्याला पाहायचा आहे। आपण बघतोय दक्षिण भारतातील ही पाषाणातील मूर्ती। हा लाकडाचा हत्ती, त्याच्याच बाजूला हा मोठा दीपस्तंभ। हे बघा, लाकडी दरवाजे खूपच सुंदर असे कोरीवकाम केलेले दिसत आहेत आपल्याला। आणि ही लाकडाची सुंदर अशी दक्षिण भारतातील मूर्ती। आणि पाहतोय आपण हे पेटारे वेगवेगळ्या साईज मध्ये। 19व्या शतकातले पेटारे असून हे गुजरातमधून आणलेले आहेत। त्याच्याच बाजूला हे कुंकवांचे पितळी धातूमधील करंडे वेगवेगळ्या आकारामध्ये। हे धातूच्या फण्या आहेत किंवा काय अवजारे म्हणायला, जे पूर्वी केस विंचरण्यासाठी किंवा वळवण्यासाठी वापरले जात असत। खूपच सुंदर असे केस विंचरण्यासाठी अवजारे वापरलेले तिथं। आता पाहतोय आपण या धातूच्या फण्या। काही प्राण्याच्या शिंगापासून फण्या तयार केलेल्या आहेत आणि काही हस्तिदंत पासून बनवलेल्या फण्या। खूपच सुंदर अशा फण्या प्रदर्शित केलेल्या आहेत। आपण आलो आता पहिल्या मजल्यावरती
भांडी विभागात. तर आपण बघूया, काही सिरेमिकची भांडी आहेत, काही दगडापासून बनवलेली भांडी आहेत, तर काही तांब्या पितळची भांडी आहेत. तसे काही घरगुती चुली बंब हे पण आपल्याला इथे बघायचं आहे. तर आता सुरुवात करूया आपण या पितळी भांडीपासून. मोठे मोठे घागरे आपल्याला इथे दिसत आहेत, काही हांडी आहेत, तांबे आहेत. आपण बघतोय दक्षिण भारतातील सुंदर अशा या कठपुतळ्या वेगवेगळ्या रूपामधून पाहतोय आपण त्यांना. खूप सुंदर अशा कठपुतळ्या आहेत. या वस्त्र उद्योगामध्ये आपण पाहतोय साड्या, या काही जरीच्या साड्या आहेत, काही शालू आहेत, काही मखमली आहेत. हे पंखे आपण बघतोय सुंदर असे नक्षीकाम केलेले, आणि लहान मुलांच्या टोप्या, आणि त्याच्याच बाजूला आहेत पुणेरी पगड्या. आपण ही बघतोय आता ही गोधडी आहे, ही डॉक्टर आनंदीबाई जोशी यांची ही गोधडी आहे. डॉक्टर आनंदीबाई जोशी ह्या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर होत्या. खूपच अभिमानाची गोष्ट आहे की त्यांची गोधडी आपल्याला बघायला मिळते. ही जगातली सर्वात सुंदर हिऱ्यामध्ये कोरलेली गणेशाची मूर्ती आपण बघतोय. तसेच या मौल्यवान खड्यांपासून काही बनवलेल्या मूर्ती आहेत. काही लाकूड आहेत, पोवळ आहे, हस्तिदंत आहे, माती, संगमरवर यापासून या छोट्या छोट्या मूर्त्या बनवलेल्या आपल्याला दिसत आहेत. आणि हे आहेत जहाजावरील दिवे. खूपच आकर्षक आणि सुंदर असे दिवे आपण बघतोय. जहाजाची छोटी अशी प्रतिकृती पण ठेवलेली आहे. हे आहे मोगलकालीन दिवे. हे सुद्धा खूपच आकर्षक आहेत. याच्यावर सुद्धा खूप सुंदर अशी नक्षीकाम केलेले आपल्याला दिसते. आणि हा आहे सवाई गंधर्व यांचा तंबोरा. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात त्यांनी किराणा घराणे लोकप्रिय केले. तसेच मराठी रंगभूमीवरील त्यांच्या अलौकिक कौशल्यामुळे त्यांना ही पदवी मिळाली. सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव हा दरवर्षी साजरा केला जातो. आपण बघतो इतर काही वाद्य. आता ही तारशैनाई आहे. खूपच सुंदर अशी तारशैनाई आपल्याला दिसते. काही इतर
वाद्य आपण बघतोय प्राण्याच्या आकाराच्या, मगरमच्छ असल, कासव, हे मोर आहे आणि आहे जपानी तंत्रज्ञानातील 2 पायांनी ऑपरेट करण्याचे ऑर्गन. खाली बघा 2 पैडल दिलेले आहेत त्याला, यांनी ऑपरेट करून हे ऑर्गन वाजवले जाते. हे आहेत कुमार गंधर्व आणि त्यांची वीणा. कुमार गंधर्व यांनी शास्त्रीय संगीतात स्वतःचे असे वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्याच्याच बाजूला आपण बघतोय महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु ल देशपांडे यांची सारंग वाद्य. आज माझी डॉक्टर केळकर यांचे नातू श्री केळकर सरांची ग्रेट अशी भेट झाली. आपण त्यांना समोर बघतोय. या बाजीराव मस्तानी महालाविषयी माहिती सांगताना हा महाल पूर्वी कोथरूड येथे होता, तो जसाच्या तसा उचलून या ठिकाणी डेकोरेट करण्यात आला आहे. आपण बघूया त्यांच्याच वाणातून या महालाविषयी माहिती सांगताना. एक सुवर्ण संधी होती ज्याचं त्यांनी आज सोनं केलेलं आपल्याला दिसतं. त्या मूळ मस्तानी महाराजल्या विटा, दगड, लाकूड काम हे सगळं त्यांनी सुटं करून त्याला नंबरिंग करून तो जसाच्या तसा उभा केला. आणि त्या काळातली विशेषतः मेळवलेला जो नाना फडणवीसांचा वाडा आहे, तिथे जी काही चित्रकला होती ते जे जे स्कूल ऑफ आर्टच्या त्यावेळच्या विद्यार्थ्यांनी ही जशीच्या तशी चित्रकृती तिथे उतरवली. आणि त्यामुळे आज ह्या मस्तानी मानाला दिग्ध स्वरूप प्राप्त झालं.